कालच्या व्हिडिओच्या पोस्टमध्ये ना फेसबुकला एका ताईंनी कमेंटमध्ये त्यांना वारी दरम्यान आलेला अनुभव शेअर केलेला आहे. त्या ताई म्हणतात की ज्या वेळेला त्या पायी दिंडीला गेलेल्या होत्या तर त्यांनी गावाचं नाव सांगायला नकार दिला. त्या म्हटल्या की ज्या वेळेला त्या पायी दिंडीला गेल्या तर तिथे दिंडीतल्या जे वारेकरी असतात ना तर त्यांच्यासाठी एका कुटुंबातर्फे, ज्या कुटुंबामध्ये 4 मुलं आणि 4 सुना असं मोठं कुटुंब आहे ना, तर तिथल्या लोकांनी छान अशी त्या वारकऱ्यांची जेवणाची व्यवस्था केलेली होती. आता ह्या ताईंना सहज असं वाटलं की ज्या मुलांना इतके चांगले संस्कार दिलेले आहेत आईवडिलांनी, की ती वारकऱ्यांची एवढी सेवा करतात, इतकं पुण्याचं काम करतायत, तर त्यांच्या आईवडिलांचं एकदा दर्शन घ्यावं. म्हणून त्यांनी त्या घरातल्या एका सुनबाईंना विचारलं की तुमचे सासू सासरे कुठे असतात. त्यांनी खरंच तो तुम्हाला खूप चांगली शिकवण दिलेली आहे की तुम्ही आज वारकऱ्यांची एवढी सेवा करतायत, त्यांना एवढं अन्नदान करतायत, खरंच तुम्हाला खूप पुण्य लाभेल. तर त्यावेळेला त्या सुनबाईंनी एका पत्र्याच्या खोलीकडे हात दाखवला आणि सांगितलं आमचे सासू सासरे तिथे राहतात. तर त्यावेळेला इतक्या चांगल्या मुलांना जन्म देणारे माता पिता कसे असतील यांचं दर्शन घेण्यासाठी त्या ताई आवर्जून तिथे गेल्या. पण ज्या वेळेला त्या पत्र्याच्या खोलीतलं दृश्य बघितलं ना, तर त्यावेळेला ज्या घरचं त्यांनी अन्न खाल्लेलं होतं ना, तिथे आशीर्वाद न देता त्यांचा आत्मा तळतळला आणि शिवेश्राप द्यायला लागला. इतकं वाईट दृश्य होतं ते. म्हणजे ना, त्या घरचे जे वडील होते, जो घरचा कर्ता पुरुष, ते अंथरुणाला खिळून होते आणि आईला चालता येत नव्हतं तरीसुद्धा आहे ना ती त्या आजोबांसाठी काहीतरी शिजवत होती. म्हणजे विचार करा की त्या आपल्या महाराष्ट्रामध्ये ना ज्या आईवडिलांची सेवा करताना भक्त पुंडलिकाने भगवान श्री विष्णू ज्या वेळेला दर्शन द्यायला आले ना, तर त्यांनासुद्धा काही काळ विटेवर उभं राहायला लावलं. असा आपला हा महाराष्ट्र. आणि त्याच या महाराष्ट्रामध्ये असे काही नमुने आहेत की जे वारकऱ्यांची सेवा करतायत, त्यांना पंचपक्वान्न खाऊ घालतायत, त्यांच्याकडनं पुण्य मिळावं ही अपेक्षा करताय आणि घरात मात्र आईवडिलांना रेंगत रांगत का होईना त्यांना त्यांचं अन्न शिजवायला भाग पाडतायत. त्या मायमाऊलीला काय वाटलं असेल की बाहेर माझ्या मुलांनी बाहेर पंगत दिलेली आहे, वारकऱ्यांकडनं ते एक चांगलं कर्म करून चांगलं पुण्य मिळवण्याचं काम करताय आणि इकडे जन्मदाते आईवडीलच उपाशी ठेवलेले आहेत. तर तुम्ही सांगा कसा तो विठ्ठल तुम्हाला आशीर्वाद देईल? किंवा ह्या वारकऱ्यांना जे काही तुम्ही अन्नदानाचा दिखावा केलेला आहे त्यांच्या तरी मुखातनं काय तुम्हाला आशीर्वाद मिळाले असतील की ज्या वेळेला जर तुमच्या घरातलेच आईवडील उपाशी असतील तर माझी तर खरंच सगळ्यांना विनंती आहे की जर तुम्हाला होत असेल ना तर करा, पण हा दिखावाबाजी करू नका.